शेत तेथे रस्ता, शेत तेथे रस्ता, गाव तेथे समृद्धी, गाव तेथे समृद्धी, शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा. अरे कोण म्हणताय देत नाही, कोण म्हणताय देत नाही. शेतकरी एकजुटीचा, शेतकऱ्याला रस्ता, शेतकऱ्याला रस्ता. अरे असा कसा देत नाही, अरे असा कसा देत नाही. यस बोलिए जी, मैं शेख इब्राहिम उस्मान बोल रहा हूँ, तालुका पैठन, जिला औरंगाबाद, गांव मेरा नौगांव. मेरे खेती के अंदर आज 4 एकड़ गन्ना खड़ा ये 4.5 एकड़ गन्ना है और मेरे गत नंबर है 804, 805, 796, 999 और 793 और 900 ये 795 और 94 ये मेरे गट नंबर है. यस हाँ, अभी हाँ डबल से बोलना यही. हाँ, उसके आगे मर्जी मेरी यही है कि मैंने जो है बहुत कुछ कोशिश किया हूँ और बार बार मैं तोड़ी लेके आते रहा हूँ. उन लोग ने मेरे को तोड़ी के उधर आने के बाद कोयते वाले को बार बार गाली गुलोज दे के भगा के देने का. मैं जाने को गया तो बोले इधर आएगा तो तेरे को ट्रैक्टर के नीचे चीन के डाल देंगे, जो तो जान से मार देंगे. इससे पहला जो है मेरे वाइफ के ऊपर और मेरे पर उसने हमला किया है 2025 के अंदर 23 फरवरी को, 22 से 23 फरवरी को हम दवाखाने में, घाटी दवाखाने में इलाज किए. उसके बाद औरंगाबाद जाके घाटी में वहाँ पे इलाज किए. अरे बोले तुम्हारे जैसे 50 आते 50 जाते हैं और हमारे भतीजे लोग बोले लाखों करोड़ों में लग जाएगा तो मगर चाचा को खत्म कर दो. पुलिस में एनसी वगैरह भी दाखिल किए. पुलिस में एनसी वगैरह भी दाखिल किए. उसका अभी तक कोई निर्णय नहीं. फिर वो मैंने कोर्ट की बात है, ये 2025 की बात है ये. क्या तो अब पुलिस की बार बार नोटिस जा रहा है कोर्ट से, अगर उसके कोई निर्णय क्यों. तो उनकी पहुंच इतनी लंबी चौड़ी है. एक वहाँ पे जो है मेन आदमी उनका, वो आदमी वहाँ से पुलिस को ये करके ठंडा कर रहा है, मैनेज कर रहा है. इसलिए मेरा अभी कलेक्टर साहब से क्या है आपको अपेक्षा? कलेक्टर साहब से मेरे को ये अपेक्षा है कि उनकी भी मेहरबानी होगी कि मेरे को जल्दी से जल्दी जो रास्ता है खुला करके देवे. आगे के जो खेती का मौसम आ रहा है मेरे को उसके अंदर मेहनत करे हुए. अब गन्ना तो कहीं जाएगा नहीं, मगर अब उसको तोड़ ताड़ के जला बुला के मेरे को उसको क्लियर करना है. और तहसील में दाल से भी यही मेरे अर्जी है कि जल्दी से जल्दी वो करे, उनकी मेहरबानी होंगे. नहीं तो हम दोनों मियाँ बीवी जो है, हम जो तहसील ऑफिस के अंदर जो है उपासन के लिए बैठ जाएंगे. अभी हमारी उम्र है 60 के ऊपर, 65-70 के बड़े दोनों की भी होने को आई है और इसके सिवा हमारे कोई पर्याय नहीं है. बीमारियां भी है. और बीमारियां है जो हमारे को भी किडनी की बीमारी है और हमारे घर वो बीपी शुगर का हमारे वाइफ को है. हाँ, और मेरे को किडनी की तकलीफ है. वो हमारे भतीजे ने मारा जब से मेरे को तकलीफ हो गई है किडनी के. सबसे ये विनंती है कि जल्दी से जल्दी दे देवे और उनकी मेहरबानी. अगर क्या उसका निर्णय अगर नहीं लेता हम जो है दोनों ऑपरेशन के लिए बढ़ जाएंगे और बेमुद्दत संपर्क बढ़ जाएंगे हम. हाँ, मरे तक हटेंगे नहीं. हाँ, ये सब जो मेरा हक का रास्ता है, मेरा हक का है. मेरे बावर में से जो 32 फुट का सरकारी रास्ता गया हुआ है, क्या उसमें से वो जीसीबी से खड्डे करके उसने रखा हुआ है. आपका पूरा नाम बोलिए. शेख इब्राहिम उस्मान. त्याच्यामध्ये वेळ जाणार आहे. म्हणजे आज एखाद्याने प्रकरण दाखल केलं तर त्या प्रकरणाचा निकाल त्याला पत्ती होतो तेव्हा होतो. ही आपली व्यवस्था आहे. एवढे चान्सेस आहेत. म्हणजे शहराकडून तुम्ही प्रांताकडे जाता, प्रांताकडून तुम्ही हायकोर्टामध्ये येतात, काही जण सिव्हिल कोर्टात जातात, मग परत हायकोर्टामध्ये येतात, हायकोर्टातून तुम्हाला सुप्रीम कोर्टात जायला चान्स. हे रस्ते खुले आहेत, एवढे मार्ग आहेत. प्रत्येक ठिकाणी तुम्ही 2-2 वर्ष जरी पकडले तर किती वर्षांचा कालावधी. त्याच्यामुळे हे जे आहे ह्याला ही व्यवस्थाच सगळी बदलावी लागणार. ही सिस्टीम अधिकारामध्ये माहिती घ्या. नसेल तर त्यांना जाब विचारा का नाहीये म्हणून. त्यांना पत्र व्यवहार करा. इतक्या दिवसामध्ये ही समिती स्थापन व्हायला हवी. नाही स्थापन झाली तर आपण कायद्याने लढू. आलं लक्षात. पण आधी पाठपुरावा तुम्हाला करायचा आहे, मग आपल्याला कोर्टात जायचं. पाठपुरावा न करता कोर्ट आपल्याला ऐकत नसतो. ते म्हणतात तुम्ही स्टेप बाय स्टेप या. डायरेक्ट 5वीत नाही जायचं. बालवाडीत जायचं आधी, मग 1लीत जायचं, 2रीत जायचं, 3रीत जायचं, 4थीत जायचं, मग 5वीत जायचं. आलं का लक्षात.
आता तुमचे वैयक्तिक जे काही प्रश्न असतील त्यासाठी मला 1 मिनिट बोलायचं नाही. तहसीलदारांनी आदेश दिला किंवा EDOने आदेश दिला तर त्यांना आपल्याला पुन्हा अर्ज करावा लागतो की आम्हाला असा आदेश झालेला आहे तर पुन्हा आम्हाला खुला करून देण्यात यावा, नाही का. तर ते मंडळ अधिकाऱ्यांना पत्र देतात. तर आदेश झाल्यानंतर जर मंडळ अधिकाऱ्यांना तहसीलदारांनीच पत्र दिलं तर तो लवकरात लवकर खुला होईल. कारण पत्र आपण अर्ज करेपर्यंत ते नकली भेटेपर्यंत तर त्याच्यात भरपूर कालावधी जातो. एक महिना तरी जातो अंदाजे. तहसीलदार वेळ हजर राहत नाही किंवा अनेक प्रश्न असतील. तर मग तहसीलदारांनी पत्र जेव्हा आदेश होईल त्याच दिवशी जर मंडळ अधिकाऱ्यांना दिलं तर तो रस्ता लवकरात लवकर खुला होईल आणि पोलीस मदतीत तो खुला करून भेटला जाईल ना. तांत्रिक अडचण आहे तर त्या अडचणीला सोल्युशन ऐका ना, मॅडमनी काय सांगितलं, सगळ्यात महत्त्वाचं आपला अज्ञानाचा सगळेजण फायदा घेतो आणि शासन निर्णयाचा अभ्यास करा प्रत्येकाने. प्रत्येक प्रकारचे शासन निर्णय जेवढे आहेत ना ते कागद घ्यायचं. माझा अंदाज आहे मॅडम, माहितीच्या अधिकारात थोडं त्यांना हे होतं. माहितीच्या अधिकारात अर्ज टाकला की उत्तर द्यावंच लागतं का नाही. ते त्याला जोर लावा माहितीच्या अधिकारात सगळ्यांनी. सगळ्यात महत्त्वाचं ना, मॅडमने काय सांगितलं की तुमचे पंचनामा केला त्यांनी स्थळ पाणी केली आमच्या शासकीय नाल्याच्या कडकन आम्ही रस्ता मागतो. सगळ्या विषयांमध्ये प्रॅक्टिस करतात. आम्ही दोघंही हायकोर्टात असतो. म्हणजे महाराष्ट्रावर मुंबई, नागपूर, कोल्हापूर अनेक कोर्टामध्ये ते करतात. तर तुम्हाला त्या संदर्भाने कुठली अडचण आली, तुम्ही कधी फोन नाही उचलला किंवा तुम्हाला त्याशी संपर्क करावा वाटला तर त्यांना शेतकरी एकजुटीचा शेतीचा रस्ता झालाच पाहिजे. शेतीचा रस्ता झालाच पाहिजे. समृद्धी झालीच पाहिजे. समृद्धी झालीच पाहिजे. तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. भारत माता की जय. भारत माता की जय. शेतीचा रस्ता झालाच पाहिजे. शेतीचा रस्ता झालाच पाहिजे. कोण म्हणतंय देत नाही, कोण म्हणतंय देत नाही. शेतकरी एकजुटीत. आज शेतकऱ्यांसाठी जे तुम्ही बैठक ठेवली चालू होती शिलेदारी गेस्ट हाऊस मध्ये, काय काय विषयावर चर्चा करणार? आज सगळ्यात महत्वाचं शेतीला रस्ता हा शेतकऱ्याचा हक्काचा रस्ता आहे आणि पिकवलेला माल बाजारपेठेमध्ये शेतकऱ्याला पोहोचवता आला पाहिजे. त्याला त्याच्या मुलांचं, त्याच्या व्यवसायाचं त्या ठिकाणी त्याचा व्यवसाय त्याला करता आला पाहिजे. त्याच्या मुलांचं संरक्षण त्या ठिकाणी करता आलं पाहिजे. शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण असे शासन निर्णय सरकारने काढले परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही. त्या संदर्भात राज्यभरातल्या अनेक शेतकऱ्यांनी या प्रशासकीय कार्यालयामध्ये कागदपत्र दिलेत, न्यायालयामध्ये पण हेलपाटे चाललेले आहेत. या संदर्भात आपण रिट पिटिशन छत्रपती संभाजी हायकोर्टमध्ये टाकली होती. त्या रिट पिटिशनच्या आधारे आपल्या ॲडव्होकेट प्रतीक्षाताई काळे यांनी त्या संदर्भात न्यायालयामध्ये आपली प्रभावी अशी बाजू मांडली आणि हायकोर्टाने विशेष असे आदेश त्या ठिकाणी तहसीलदारांना दिले होते का 60 दिवसाच्या आत रस्ता खुला करून द्यायचा आणि प्रत्येक मोफत मोजणी आणि मोफत संरक्षण अशा प्रकारचे आदेश त्या ठिकाणी काढले होते. परंतु त्याची अंमलबजावणी न झाल्यामुळे आपण राज्यभर या ठिकाणी चळवळ पोचवलेली आहे. परंतु राज्यभरात या ठिकाणी सरकारने या चळवळीबरोबर सरकारने चर्चा केली आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ते योजना असा एक शासन निर्णय काढला, सुधारित शासन निर्णय काढला. त्यानंतर त्याची अंमलबजावणी प्रत्येक जिल्हा समिती, राज्य समितीने जिल्हा समितीचा अहवाल घ्यायचा, जिल्हा समितीने तालुका समितीने ग्राम समितीचा, याच्यासाठी एक दक्षता समिती नेमली. परंतु ही दक्षता समिती कुठल्या प्रकारचं काम करत नाही आणि शेतकऱ्यांची हेलपाटे अजूनही चालू आहे. मुख्यमंत्र्यांनी 1000 किलोमीटर रस्ते देण्याची घोषणा केली. महसूल मंत्री सांगतात दोन्ही बाजूंनी झाडं लावणार आहे. या सगळ्या घोषणा आहेत परंतु अंमलबजावणी होत नाही. आम्हाला आता एका बाजूला सरकार एक बुलेट ट्रेन जरी सरकारने थांबवली तर अख्ख्या महाराष्ट्रातील रस्ते खुले होतील, पण शेतकऱ्याच्या बाबतीत कुठेतरी दुटप्पीपणा भूमिका येते. आज कुठेतरी चळवळीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या माध्यमात आज आवाज उठवल्यानंतर हा एक निर्णय व्हायला लागलेला आहे. परंतु अंमलबजावणी न झाल्यामुळे आजही शेतकऱ्यांची नाराजी आहे. आता हे एका बाजूला आपल्या शेतकऱ्याचा मुलगा कुठेतरी शहरात पोहोचेपर्यंत, त्यांच्या सोबतीला जाऊन बसेपर्यंत खूप संघर्ष करावा लागतो. आज शहरातली मुलं विदेशात जातात, शिकतात, त्यांचे एक दर्जा वेगळ्या पडतात. पण शेतकऱ्याचं जीवन हे अशा पद्धतीने जर खालवलं राहिलं, त्याच्या आज अंत्यविधी घरात झाला, कोणाला हॉस्पिटल न्यायचं झालं, अनेक संकटातून आज शेतकरी 3-3 किलोमीटर 4-4 किलोमीटर पायी प्रवास करावा लागतो. आज यंत्रसामुग्री आले, अनेक
दुग्ध व्यवसाय असेल, अनेक व्यवसाय असे बंद पण पडायला लागले आणि शेतकऱ्यांमध्ये फौजदारी स्वरूपाच्या घटना वाढल्या. या संदर्भात शासन निर्णयाची अंमलबजावणी न झाल्यामुळे मग ज्या ठिकाणी अशा प्रकारचा दक्षता समिती अहवाल घेत नाही, आज सरकारचे असे प्रशासकीय अधिकारी काम करत नसतील, जिथं जिथं अशा प्रकारच्या चुका प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून होतात, त्या संदर्भात आम्ही ॲडव्होकेट प्रतीक्षा काळे यांना सांगितलं की याच्यावर आपल्याला काम करावं लागणार. त्या संदर्भात आम्ही राज्यभरातल्या प्रतिनिधींची पुन्हा एकदा बैठक लावणार आहोत. आता याच्यावर प्रत्येक राज्यभरात आम्ही सांगितलं का ब्रिटिशकालीन शिवरस्ते जे होते, पूर्वीच्या काळी दगडी नंबरी लावलेले होते, त्याच्या हद्द निश्चित होत्या. आता पुन्हा सगळ्या राज्यभरातल्या प्रत्येक नकाशावरच्या रस्त्याला आणि इतर रस्त्यांच्या नोंदी घेऊन या सगळ्या रस्त्यांना तुम्ही दगडी नंबरी लावा, जेणेकरून दगडी नंबरीचं सर्वेक्षण करता येईल, पुन्हा त्याच्यावर अतिक्रमण होणार नाही. सरकारने सांगितलं तुमच्या शासकीय योजना बंद करू, परंतु तुम्हाला अतिक्रमण सिद्ध करण्यासाठी मोजणीची यंत्रणा आहे का? आज तुम्ही मोजणी करताय, तुम्ही कसं सिद्ध करणार? सरकार मोजणीच करत नाही तर अतिक्रमण सिद्ध कसं करणार? मोजणीसाठी यंत्रणा नाही. मग आज तुम्हाला सगळा अहवाल साध्य करावा लागेल. एका तहसीलदाराने आदेश दिला तर तुम्हाला भूमी अभिलेखकडे जावं लागतं, पोलीस स्टेशनला जावं. शेतकऱ्याला हेलपटे कशाला मारायला लागतात? शेतकऱ्याचे हाल करू नका. शेतकरी आता सहन करू शकत नाही. एक मर्यादा संपलेली. निसर्गाबरोबर संरक्षण करायचं, पर्यावरणाबरोबर लढायचं का कुटुंब सांभाळायचं, अशी भयानक परिस्थिती आहे. त्यामुळं आज न्यायालयामध्ये पण चक्कर झालेली. काही लोक खरंच मानसिकदृष्ट्या या ठिकाणी आजारी पडायला लागले. काही काहींचे आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले, फौजदारी गुन्हे. आता ही वेळ सहन करण्याची संपलेली आहे. सरकारने आता याला गांभीर्याने घ्यावं. आम्ही जरी आज पण महाराष्ट्र अख्खा वाट पाहतोय, कारण याच्यामध्ये महाराष्ट्राच्या एकजुटीची भविष्याची दिशा याच्यामध्ये ठरलेली. ह्या चळवळीच्या माध्यमातून प्रेम निर्माण होणार आहे, ह्या चळवळीच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण होणार, ह्या चळवळीच्या माध्यमातून आज जमिनीचं व्हॅल्युएशन वाढणार आहे. कारण रस्ता आला तर जमिनीचं 10 लाख, जमिनीचं 50 लाख, कुठेतरी एक मोठं परिवर्तन या माध्यमातून होणार आहे. जास्त तुम्हाला असं वाटतं सरकार हे ओढाओढी करत आहे? नाही, सरकारने घोषणा काढलेत. हा ओढाओढी निश्चित. सरकारने ज्या अर्थी तुम्ही दक्षता समिती स्थापन केली, दक्षता समितीचा अहवाल कोण घेणार? तुम्ही समिती कायसाठी सामील केली? यांच्या सगळ्या समित्यांचा अहवाल. दक्षता समितीचा तुम्ही अहवाल घ्यावा. पाठपुरावा जर तुम्ही करत नसाल, आम्हाला जर रस्त्यावर यावं लागत असेल, तुम्ही बनवलेल्या कायद्याचं जर तुम्हाला अंमलबजावणी करता येत नसेल येत, तर ह्या सगळ्या अधिकाऱ्यांना आम्ही न्यायालयामध्ये कटघऱ्यामध्ये उभं केल्याशिवाय थांबणार नाही. आणि आमच्या एका तालुक्यापुरता, जिल्ह्यापुरता मर्यादित चळवळ न ठेवता राज्यभरातल्या प्रत्येक शेतकऱ्यांना न्याय देण्याची आमच्या प्रतीक्षा ॲडव्होकेट यांनी जे निर्णय आज या मीटिंग मध्ये घेतलेला आहे, त्यांचं मी चळवळीच्या वतीने मनापासून आभार मानतो. पुढची दिशा त्या ठरवणार. आपण आज शेतकऱ्यांची बैठक आयोजित केली होती आणि मला मार्गदर्शनासाठी म्हणून इथं बोलवलं होतं. तर आपण आज शेतकऱ्यांना कायदेशीर मार्गदर्शन केलेलं आहे. बऱ्याचदा शेतकऱ्यांच्या अज्ञानामुळे त्यांचा गैरफायदा घेतला जातो. त्यांना जो काही रस्त्यासाठी अर्ज करायचा असतो, मग नवीन रस्त्यासाठी असो किंवा पूर्वापार चालत आलेल्या रस्त्यासाठीचा अर्ज करायचा असतो, त्या अर्ज करताना काही चुका होतात. कधी कधी तो वेळेत अर्ज केला जात नाही किंवा पाठपुरावा करण्यात कधी कधी ते कमी पडतात. मग त्यांनी काय प्रयत्न करायला हवेत, कशा पद्धतीनं अर्ज करायला हवा, त्याच्यामध्ये काय बाबी नमूद करायला हव्यात, त्याच्याबरोबर कुठले कागदपत्र द्यायला हवेत, याबाबत आपण आज मार्गदर्शन केलेलं आहे. खरं तर हा रस्त्यांचा जो काही शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, हा म्हणजे खूप वर्षापासूनचा प्रलंबित प्रश्न आहे आणि या प्रश्नाकडे सातत्याने दुर्लक्ष केलं गेलंय. त्यामुळे आज आपण जे काही पाहतोय की एवढ्या संख्येने शेतकरी आलेत, परंतु संपूर्ण महाराष्ट्रभरातल्या शेतकऱ्याला हा मोठा प्रश्न आहे त्यांच्यासमोर. शेतात जायचंय तर रस्ता नाहीये किंवा शेतातून पीक घेऊन यायचंय तर रस्ता नाहीये. बाजारपेठेपर्यंत शेतातलं पीक नेण्यासाठी त्यांना फार मोठे कष्ट करावे लागतात. शेतातलं पीक पिकवण्यासाठी पण फार मोठे कष्ट करावे लागतात. त्यामुळे हा रस्त्याचा जो काही प्रश्न आहे तो आता शरद पवार साहेबांनी सांगितलं की कशा पद्धतीनं सोडवायचा आहे, ज्या पद्धतीनं सोडवण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे ते सगळे प्रयत्न केले जातील. आणि या निमित्ताने मी आणखी एक आवाहन करते, म्हणजे शासन दरबारी पण हे आवाहन करू इच्छिते की जे काही शासन निर्णय तुम्ही कागदपत्रांवरती आणलेले आहेत, तर त्याची यशस्वीरित्या अंमलबजावणी कशा पद्धतीनं तुमच्या स्तरावर करता येईल त्या पद्धतीनं करा. अन्यथा शेतकऱ्याला कोर्टात गेल्याशिवाय पर्याय नाहीये. तुम्हाला नाही वाटतं की यामध्ये शेतकरी सुद्धा कुठे ना कुठे टाळमटोल करत आहे, झगडे असते, प्रॉपर्टीची भांडण असते, त्यामुळे हे उशीर होतो? एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या एक मिनिट तुम्हें भी टाइम दिया जाएगा, रुको.
आता होतंय काय की बांध्यावरचे जे रस्ते आहेत किंवा शेतातले अंतर्गत जे रस्ते आहेत, तर एक जण कोणीतरी अडवतोय म्हणून दुसऱ्याला त्याचा त्रास होतोय. तर प्रत्येक शेतकऱ्यांनी सामंजस्याची भूमिका घेतली तर ते त्या स्तरावरती हे प्रश्न मिटू पण शकतात. परंतु प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या शेतातून मी जागा का देऊ किंवा माझ्या शेतातून ह्याला का जाऊ देऊ, म्हणजे ही जी मानसिकता आहे एकमेकांचे पाय खाली खेचण्याची, या मानसिकतेमुळे पण हे प्रश्न पुढे येतात. परंतु हे प्रश्न पुढे आल्यानंतर कोणीच म्हणत नाही की मी चूक आहे किंवा माझ्याकडून काहीतरी चुकी होती किंवा मी 2 पावलं मागे येतो म्हणजे समोरच्याला त्याचा काहीतरी फायदा होईल. त्यामुळे खरं तर आपल्याला हे प्रश्न घेऊन कोर्टात जावं लागतंय किंवा तहसीलदारांसमोर जावं लागतंय. जी काही कायद्याने बांधून दिलेल्या चौकटी आहेत त्या चौकटींमध्ये जावं लागतंय. ही सगळी लढाई जी आहे ती मानसिकतेची आहे. खरं तर ती मानसिकता जर बदलली तर कदाचित हे प्रश्न उद्भवणार नाहीत. परंतु ती मानसिकता बदलेल असं काही वाटत नाही. त्याच्यामुळे प्रत्येकाला ही कायदेशीर लढाई लढावी लागतीये. अशा पद्धतीनं भांडणं निर्माण होत आहेत, वाद निर्माण होत आहेत, असं आहे. सरकारने कायदा बनवलेला आहे तरी सुद्धा लोकांना रस्त्यावर उतरावं लागत आहे, याबद्दल काय सांगतात? हेच तर मोठं अपयश आहे. म्हणजे कायदा आहे तो कागदावरती आहे, त्याची यशस्वीपणे अंमलबजावणी होत नाहीये. तर त्याची यशस्वीपणे अंमलबजावणी होण्यासाठी काय प्रयत्न करता येतील ते प्रयत्न केले गेले पाहिजेत. आता जे काही कायदे तयार झालेले आहेत किंवा ज्या काही कायद्यातल्या तरतुदी आहेत, मग ते रस्त्यांच्या संदर्भाने सांगते की काही अधिकार तहसीलदारांना दिलेले आहेत आणि त्यांच्या वरचे जे काही आहे अपिलीय अधिकारी जे आहेत तर ते प्रांत आहेत किंवा त्याच्या पुढे कोर्ट आहेत. परंतु तहसीलदारांनी त्यांची भूमिका कायद्याच्या चौकटीत राहून ज्या व्यवस्थितरित्या जर पार पाडली तर मला वाटतं हे प्रश्न प्रांत साहेबांकडे जाण्याची गरज पडणार नाही आणि तिथून पुढे कोर्टात येण्याची गरज पडणार नाही. हे प्रश्न सोडवण्यासाठी शेतकऱ्याच्या बांधापर्यंत जावं लागतं आणि तिथली परिस्थिती डोळसपणाने बघावी लागेल. ती परिस्थिती निपक्षपणाने जेव्हा बघितली जाईल तेव्हा मला वाटतं की हे प्रश्न सुटतील. आता एखाद्याच्या बाजूने निकाल लागला तर त्याला वाटत असतं की दुसऱ्या व्यक्तीला वाटतं माझ्या बाजूने लागायला हवा होता. ह्यात चूक कुणाची हे म्हणता येणार नाही, परंतु जे काही आहे त्याची अंमलबजावणी व्यवस्थित व्हायला हवी. सगळ्यांच्याच बाजूने व्यवस्थित अंमलबजावणी झाली तर प्रश्न लवकर मार्गी लागतील. शेत व शिवपानंद रस्ता चळवळ या माध्यमातून आम्ही आज संभाजीनगर येथे एक शेत रस्ता चर्चा संबंधात मार्गदर्शनासाठी ॲडव्होकेट प्रतीक्षा काळे मॅडम, अध्यक्ष शरदराव पवळे, मी उपाध्यक्ष नाथाभाऊ शिंदे पाटील आणि प्रसिद्ध प्रमुख रवींद्र खुडे साहेब या ठिकाणी नेवाशीचे बाळासाहेब थोरात, राजू गरड येथे आणि या महाराष्ट्र राज्यातून बरेचसे लोक आले. पैठण तालुक्यातून शिराजबाई पठाण, मुन्शीबाई हे सर्व आलेले आहेत. आज या ठिकाणी प्रतीक्षा मॅडम यांनी सखोल मार्गदर्शन केलं. शेतकऱ्यांनी शेत रस्ता मिळावा म्हणून जो अर्ज करायचा तो सुधारित अर्ज केला पाहिजे, तो कायद्याच्या चौकटीत शेवटपर्यंत टिकेल असा अर्ज केला पाहिजे. परंतु आता या ठिकाणी काय झालं, मुख्यमंत्री बळीराजा शेती योजना आलेली आहे, ती शेत रस्ता योजना ही आता आमदारांच्या ताब्यात दिलेली आहे. प्रत्येक आमदारांनी त्या ठिकाणी प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याला शेत रस्ता दिला पाहिजे याची जबाबदारी आमदारांनी केली पाहिजे. बावनकुळे साहेबांना आम्हाला मुंबई येथे सांगितले आहे. परंतु हीच अंमलबजावणी होत नाही म्हणून आता आम्ही या ठिकाणी ॲडव्होकेट मॅडम यांच्या मार्फत प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी आणि यांच्या विरोधात सशर्त असा एक आंदोलन पावित्रा घेणार आहोत. धन्यवाद.